नमस्कार, मी अनिल जोशी संवाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण मंदिर शिल्पाबाबत थोडीशी माहिती घेणार आहोत। तर यामध्ये औंढा नागनाथ मंदिर हे महाराष्ट्रातील हिंगोली जवळील औंढा येथे स्थित आहे। हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानलं जातं। मंदिराचा इतिहास जर पाहिला तर औंढा नागनाथ मंदिराचा उल्लेख महाभारत व स्कंद पुराणात आढळतो। असे मानले जाते की हे मंदिर पांडवाच्या काळात बांधले गेले। वनवासात असताना भीमानं या मंदिराची स्थापना केल्याचा उल्लेख आहे। ही जी शैली आहे ती यादवकालीन वास्तुशैली आहे। हे मंदिर यादव राजवटीत म्हणजे इसवी सन 12 व 13व्या शतकात विकसित करण्यात आलेले आहे। मोठ्या प्रमाणावर जे आहे त्याचं काम 13व्या शतकात झालेलं आहे। यादवाच्या काळातील उत्कृष्ट दगडी कोरीव काम या मंदिरात पाहायला मिळते। मंदिराची वास्तुशैली व कोरीव काम औंढा नागनाथ मंदिर हे हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे। संपूर्ण मंदिर भव्य दगडावर कोरलेलं असून त्याची रचना अत्यंत आकर्षक आहे। मंदिराचा मुख्य गोपुर म्हणजे प्रवेशद्वार, मंदिराचे प्रवेशद्वार मोठ्या कोरीव खांबावर उभे आहे। त्यावर देवी देवतांची व पौराणिक कथांची सुबक कोरीव चित्रे आहेत। गाभाऱ्यातील कोरीव काम, मंदिराचा गाभारा अतिशय भक्कम दगडामध्ये खोदलेला आहे। शिवलिंग थोडे जमिनीच्या खाली असून त्यावर नंदीचे दर्शन घेतले जाते। गाभाऱ्याभोवती अनेक सुंदर कोरीव मूर्ती आहेत। स्तंभ व मंडपाचे शिल्पकाम जर पाहिलं तर मंदिराच्या मंडपात भव्य खांब स्तंभ असून त्यावर विविध हिंदू पुराण कथांचे शिल्पांकन आहे। इथे रामायण, महाभारत आणि शिवपुराणातील कथा कोरलेल्या आहेत। मंदिरात 100हून अधिक कोरीव मूर्ती आढळतात। बाह्य भिंतीवरील शिल्पकला मंदिराच्या बाह्य भागावर गंधर्व, अप्सरा, यक्ष, नागदेवता यांचे अप्रतिम शिल्पकाम आहे। काही शिल्पामध्ये योद्धे, नर्तकी व भक्तगण यांची चित्रे दिसतात। यादवकालीन उत्कृष्ट दगडी कोरीव काम मंदिराच्या प्रत्येक भागावर सुबक शिल्पकाम आहे। हिंदू, जैन व बौद्ध शैलीचा मिलाप या मंदिराच्या शिल्पकामात पाहायला मिळतो। येथील शिल्पामध्ये विविध धर्माच्या प्रभावाचं दर्शन होतं। जमिनीखाली असलेले शिवलिंग इतर ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळ्या पद्धतीने येथे शिवलिंगाची स्थापना आहे। भव्य नंदी मूर्ती, मंदिराच्या प्रांगणात भव्य नंदी असून त्यावर सुबक कोरीव काम आहे। येथे महादेवाची पूजा अखंड सुरू असते। औंढा नागनाथ यात्रा व महोत्सव हा महाशिवरात्री निमित्त केला जातो। श्रावण महिना या महिन्यात हजारो भाविक इथे येतात। कावड यात्रा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटकमधून अनेक भाविक येत असतात। आता इकडे जायचं म्हटलं तर रेल्वेने हिंगोली रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचं स्थानक आहे। रस्ता मार्गाने गेल्यात महाराष्ट्राच्या अनेक प्रमुख शहरांमधून बस व खाजगी वाहनाची सोय आहे। विमानानं जायचं झाल्यास नांदेड विमानतळ हे सगळ्यात जवळचे विमानतळ आहे। औंढा नागनाथ मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर एक उत्कृष्ट शिल्पकृती आहे। यादवकालीन दगडी शिल्पकाम, पौराणिक महत्त्व आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे हे मंदिर खास आहे। भक्तांना येथे नक्की भेट द्यावी असे हे मंदिर आहे।